केजरीवाल यांचे जामिनावर सुटका झाल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. मशाल घेऊन उभा असणाऱ्या उमेदवाराला मतदान करा असे वायकर यांचे म्हणणे आहे. शीतल म्हात्रे यांच्यावर बोलून पातळी घसरवायला नको. गडकरी, मुंडे, अडवाणी जागा वाटपासाठी उंबरठे झिजवत होते. शिवसेना प्रमुख कसं म्हणता येईल? स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येणार नाही. प्रताप सरनाईक यांना चिल्लर म्हणणारे मस्के. सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट. मोदींच्या 56 इंच छातीत हिंमत असेल तर 100-150 पत्रकारांसमोर सामोरे जा. किरीट सोमय्याची नक्कल करत टोला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. त्या भाजपसोबत आम्ही जाणार नाही. वह बुलाती है मगर जाने का नहीं. राज्यातलं सर्वात जास्त क्राईम रेट कल्याण आणि ठाणेमध्ये. नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल. महाविकास आघाडी 30-35 जागा घेईल. मोदींच्या जास्त जाहिराती म्हणजे मोदी वाईट आहेत. चापलुसी करणार, एजंट असणारा पक्ष फोडणारा उमेदवार नको. आनंद दिघे यांचा पट्टे शिष्य राजन विचारे पाहिजे. सन्माननीय अरविंदजी केजरीवाल यांची आज जामिनावर जी सुटका झाली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्या पद्धतीनं ऐक्यू माहितीवर सन्माननीय अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली होती तशीच ऐक्यू माहितीवर कारवाई केजरीवाल साहेबांवर केली. परंतु एवढं सगळं होऊनही तिहारमध्येही आंदोलन करत इथे डायबिटीसचा डॉक्टर आहे का, डायबिटीसच्या डॉक्टरची इथे गरज आहे असं म्हणत ज्यांनी आंदोलन उभं केलं ते केजरीवालजी आज बाहेर येत आहेत. नुसते बाहेर येत नाही आहेत तर माननीय न्यायालयाने त्यांना प्रचार करायची परवानगी दिलेली आहे. आता मोदीजी अजूनच बिथरतील खात्री आहे. राजे हो, आजची एक दुसरी महत्त्वाची घटना होती. येता येता सहज बातम्या बघितल्या. सन्मान्य वायकर साहेबांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की माझ्यावर प्रचंड दबाव होता. मला खूप दबाव होता. एकतर मी जेलमध्ये गेलो असतो, नाही तर मला अटक झाली असती. हे फार बोलकं विधान आहे की महायुती काय पद्धतीने माणसं चोरते, माणसं टिपते. कारण अशाच पद्धतीचं काही संविधान आधी अर्जुन खोतकर साहेबांनी केलं होतं. अशाच पद्धतीचं काही संविधान की आता मला शांत झोप लागते, इडीबिडी काही येत नाही असं इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी विधान केलं होतं. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो, भाजपा कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते हे चित्र स्पष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा वायकर साहेबांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं ठरतं. वायकर साहेबांनी असंही म्हटलं की मातोश्रीवर मी इतकी वर्ष निष्ठा वाहिलेली आहे त्यामुळे माझी इच्छा नव्हती इकडे यायची. मलाच माहिती की माझ्या मनावर किती मोठं ओझं ठेवून मी प्रवेश केला. याचा अर्थ कसा आहे की आत्ता त्यांना दिलेली उमेदवारी ही त्यांना अजिबात नको आहे. त्यांना लढायची इच्छा नाही आहे आणि हा एका अर्थाने सिग्नल आहे की मशाल घेऊन उभा असलेला आमचा उमेदवार याला तुम्ही मतदान करा हे वायकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही संपलेले आहात. अरे फडणवीस साहेब, जर आम्ही संपलेले आहोत तर तुमच्या मालकाला सांगा ना. मालक कशाला नंदुरबार मधून आम्हाला अर्ज करतोय? क्यों मोहब्बत की फरियाद और पैगाम लेके वो नंदुरबार में बोल रहा था? मालिक से पूछो मालिक से कि क्यों तुम्हारा मालिक इतना हमसे मोहब्बत भरा अपील कर रहा है? क्यों बार बार लव यू लव यू लव यू कह रहा है? क्यों कह रहा है? पैरों तले से जमीन खिसक गई है. कभी अदानी, कभी अंबानी, कभी हिंदू, कभी मुस्लिम, हर तरह की पैकरेबाजी कर ली. सगळी पैकरेबाजी केली पण लक्षात आलं की अरे काहीच होऊ शकत नाही. मग आज नंदुरबार मध्ये म्हणता है मैं उद्धव जी से और पवार जी से अपील करता हूँ कि हमारे साथ आइए. का तुमचा एजंट असलेला फडणवीस तर म्हणतो की आम्ही नाहीये, आमचं अस्तित्व नाहीये. मालकाचं खरं धरायचं का एजंटाचं खरं धरायचं? मालकाने एजंटाला बसून ठरवावं येतं काय ते. मोदीजी, ज्या अर्थी तुम्ही हे सगळं बोलताय त्या अर्थी तुम्हालाही कळून चुकलंय की महाराष्ट्रातली निवडणूक ना तुमच्या हातात
नाही. तुम्ही ज्या पद्धतीचा विश्वासघात केला, कोपच्यात घेतात, कोपच्यात. जे लोक काय बोलले ते एकनाथ शिंदे म्हणाले इंटरव्ह्यू मध्ये, एका माणसाला इंटरव्ह्यू देतात, हिंमत नाहीये पत्रकार परिषदेला सामोरे जायची. इंटरव्ह्यू मध्ये कुणाला म्हणाले, साहिल जोशीला कुणाला तरी म्हणाले की अरे म्हणे आम्ही काय फेसबुकवर सरकार चालवतो का? हो. अरे कॉप्या करून पास झालात का रे? कॉप्या करून पास झालात का? अरे कोविडच्या काळामध्ये माणसाला माणसाशी संपर्क करायचा नाही, हीच प्रधान अट होती की संपर्क नाही करायचा, आयसोलेशनने सगळी माहिती पोहोचवायची. अरे पण कोविडच्या काळामध्ये जेवढं चांगलं काम उद्धव साहेबांनी केलं, त्या कामाचं फक्त महाराष्ट्राने नाही, भारताने नाही, जगात जागतिक स्तरावरच्या जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातलं सगळ्यात चांगलं काम हे भारतातल्या महाराष्ट्रात सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलं. तुम्ही सांगितलं, तुम्ही बोलायचं. आज तुमची हिंमत आहे का पत्रकारांच्या समोर यायची? मोदीजी मला 9 अशा पत्रकार परिषदा सांगा की ज्या तुम्ही ठामपणे घेतल्या आहेत. 9 पत्रकार परिषदा सांगा. एका माणसाला बोलवतात, आओ मैं तुम्हें इंटरव्यू देता हूँ, आओ. और कौन इंटरव्यू लेगा? आइदर उनकी लाडली बेटी बहन क्या है वो मांझना, या फिर कौन इंटरव्यू लेगा? अक्षय कुमार. ठामपणे सांगितलं पाहिजे की मोदीजी ज्यांनी या महाराष्ट्रातल्या मायमाऊल्यांचा सन्मान केला नाही, या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या बद्दल गलिच्छ भाषा वापरली, मग तो अब्दुल सत्तार असेल, तुमचा लाडका राम कदम असेल, किंवा तुमचे चहेते अनेक नेते असतील, राहुल शेवाळी सकट हा ती शिड्यावाला ना, मला तर तसलं काय कळतच नाही बाबा. त्याच्यावर तर बोलतो, त्याच्यावर तर उद्या त्या इलाक्यात जाऊन, त्या इलाक्यात तिथलं जाऊन बोलायचं. दादा हो, का आम्ही ही भूमिका मांडतोय? या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगितलं पाहिजे, ज्यांनी महिलांचा अवमान केला, ज्यांनी शेतकऱ्यांचा तळतळाट घेतला, ज्यांनी शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले, ज्यांनी केजरीवाल, अनिल देशमुख किंवा संजय राऊत साहेबांसारख्या लोकांना कारागृहामध्ये टाकलं, ज्यांनी इथल्या बेरोजगार तरुणांचे जथ्थे वाढवले, ज्यांनी इथे कळवा असेल, घाटकोपर असेल, तिकडे नांदेडचं शासकीय रुग्णालय असेल किंवा संभाजीनगरचं घाटी असेल, इथे 30 पेक्षा एका रात्रीत मृत्यू घडवले, ज्यांनी न्याय मागायला गेलेल्या बारसुरीपाय नदीतले आंदोलक असतील किंवा देहूचे वारकरी असतील किंवा अंतरवली सराटीतला आमचा मराठा भाऊ असेल, यांच्यावर लाठी हल्ला केला, आणि ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष संपवण्याचा अत्यंत कुटील डाव रचला. मोदीजी, अशा भाजपा सोबत आम्ही कधीही येणार नाही, नाही, नाही. दादा हो, लक्षात ठेवायचं, वो बुलाती है मगर इकडा वो बुलाती है मगर जाने का नाही. आणि या सगळ्यांच्या मध्ये अजून एक गोष्ट राजे हो, मी वारंवार सांगते आणि सगळीकडे सांगते, हे का असं करतायत बरं? का मोदींना हे सगळं सांगावं असं वाटतंय? घटना बदलण्याची भाषा सुरू झाली. ज्या पद्धतीनं हे 1 नेशन 1 इलेक्शन म्हणतात, म्हणजे एका अर्थाने घटना बदलण्याचा अजेंडा आहे. पोलिसांचा कसलाच धाक नाही. कल्याण आणि ठाण्यामध्ये राज्यातला सगळ्यात मोठा जो क्राईम रेट आहे तो कल्याण आणि ठाण्यामध्ये आहे. पोलिसांचा कुठे धाक? अरे कधी काही लोक मारामारी करायचे, खून मारायचे, पण कुठे निर्जन अंधाऱ्या रस्त्यात करत असतील. आता परिस्थिती काय? फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले. पोलीस स्टेशनमध्ये निवडणुकीत मारामारी, फेसबुक लाईव्ह करून मारामारी, आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार सुरू झाला. कसा पोलिसांचा धाक राहील? एक नितेश राणे सारखा पोरगा उभा राहतो आणि तो म्हणतो, काय करणार आहात रे? काय करायचे ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर थांबलेला आहे.
नितेश राणे. अरे कसं काय शक्य आहे की तुमचा बाप सागर बंगल्यावर? मला वाटलं नारायण भाऊचा पत्ता कणकवलीचा आहे. म्हटलं काही चुकलं असेल तर चेक करावं. तर नाही, तसं नाहीये. सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊच राहतात. नारायण भाऊच्या जीवाला काय वाटेल? काय वाटेल त्यांच्या जीवाला? दादा हो. आणि तेच पुन्हा सांगतात, जेव्हा पोलीस रेकॉर्ड करायला लागले तर पोलिसांना त्यांनी सांगितलं, काय म्हणतात ते पोलिसांना? ते म्हणतात की काय रेकॉर्ड करायचं ते करा रे, फार फार तर काय कराल, माझा व्हिडिओ काढाल आणि फार फार तर आपल्या बायकोला देऊन दाखवाल. पोलिसांबद्दलची भाषा, हा वर्दीचा अपमान आहे, हा कायद्याचा अपमान आहे. हा अपमान करणाऱ्या लोकांना जागा दाखवली पाहिजे. कोण नितेश राणे त्याचा काय म्हणून कुणी व्हिडिओ काढावा? आता कोण तू चिकना बांध करणार की तुझा व्हिडिओ काढून कुठे दाखवावा? अरे सुरू झालं म्हणता म्हणता संपले. काय संबंध आहे? काय संबंध आहे? राजे हो, बिथरल्यासारखे बोलतायत सगळे. आणि सगळी जाहिरात आहे बरं का, लक्षात घ्या. हे कुठेच नाहीये. देशात तर हे 200 पार जात नाही, पण राज्यातलं जबाबदारीने सांगते, मी गेली 40 दिवस झालं फिरतेय. पण तरीही जर फडणवीसांना असं काही सांगायचं असेल की आम्ही फार काम केलं, आम्ही फार काम केलं, तर ठाणेकरांनो समजून घ्या. ते म्हणतायत की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं. त्यांनी म्हणणं समजू शकते. इकडं नरेश मस्के पण म्हणतो की मोदींना पंतप्रधान करायचं. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे पण म्हणत असतो की मोदींना पंतप्रधान करायचं. मला काही गणित कळलं नाही. म्हणजे गेला बाजार समजा नरेश मस्केंनी जर सांगितलं की बाबा माझ्यासारख्या अत्यंत, म्हणजे मला मस्केला उमेदवारी म्हणजे मस्करीच करण्यासारखं आहे ना, तरी माझ्यासारख्या माणसाला उमेदवारी दिली, हे उपकार आहेत शिंदे साहेबाचे, मला शिंदे साहेबांना पुढे करायचंय म्हणून मी लढतोय, असं म्हणणं आपण समजू शकतो. किंवा श्रीकांत शिंदे म्हणावं की आमचे वडील परमपूज्य, त्यांना मोठं करायचंय म्हणून खासदार करा, समजू शकतो. हे दोघं वेगळ्या पक्षाचे सांगतात आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय. कशा पाहिजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढायला? कशा पाहिजे? म्हणजे उगाचच आपलं लगीन लोकांचं असं नाही करावं त्यांना. पण तरीही जेव्हा ते म्हणतात की मोदींना पंतप्रधान करायचं, तर आमचं त्यांना ठाम म्हणणं आहे की मोदींना का पंतप्रधान करायची याची किमान 5 कारणं आम्हाला सांगा की मोदींना का पंतप्रधान करायचं. आम्ही तुम्हाला मोदी आम्हाला का नको आहे याची 50 कारणं देतो. 50 कारणं की आम्हाला मोदी का नको आहे. तर क्रमांक 1, ज्या माणसाने सांगितलं होतं की मी महागाई कमी करणार आहे, तो माणूस आता महागाईचा म बोलायला तयार नाहीये. गाय 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 करायला लागले, पण महागाईचं काय? गायीवर बोलणाऱ्या लोकांनी महागाईवर बोलणं का टाळलंय त्याच्यावरती आधी आम्हाला सांगा. महागाईचे दर जे आकाशाला भिडलेले आहेत, सामान्य माणसाने कसं जगायचं यावर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. जे लोक आम्हाला सांगतात की मोदींना पंतप्रधान करायचे, आम्ही त्यांना साधे प्रश्न विचारतोय. अरे मोदीची 10 वर्षाची कारकीर्द धरतच नाही मी 9 वर्षाची कारकीर्द धरते. 9 वर्षातल्या तुमच्या कारकिर्दीवर मला तुम्हाला 9 प्रश्न विचारायचे. 9, जास्त सुद्धा नाही. जर फडणवीसांना असं वाटतंय आणि तमाम भक्तुल्यांना भाजपच्या असं वाटतंय आणि काही भिकार भाजण्यांना असं वाटतंय की मोदींना पंतप्रधान करायचंय, तर काही प्रश्नांची उत्तरं द्या. मोदींनी सांगितलं होतं मन की बात मध्ये खासदार दत्तक ग्राम योजना. म्हणजे काय की भाजपचा प्रत्येक खासदार एक गाव दत्तक घेईल आणि त्या गावाचा कायापालट करेल. देवेंद्रजी, महाराष्ट्रातले मला 9 खासदार सांगा. तुम्ही 9 खासदार सांगावे. त्यांची 9च गावांची नावं सांगावी की जी गावं त्यांनी दत्तक घेतली आणि 100% त्याचा कायापालट केला. 9च खासदार सांगावे, जास्त काही नाही. मोदींनी सांगावं त्याचं, किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल बोलावं. ते बोलू शकतात का बघा त्याच्यावर. आम्हाला तुम्ही 9च असे जिल्हे सांगा. देवेंद्र फडणवीस फार आकडेवारी देत आहे. मी 2-4 दिवसापासून त्यांची टीव्हीवर आकडेवारी ऐकते. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, शेतकऱ्याला एवढे दिले, नोकरदाराला तेवढे दिले. फडणवीसजी आणि मोदीजी दोघांनाही की तुम्ही आम्हाला 9च जिल्हे असे सांगा महाराष्ट्रातले की ज्या 9 जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. 9 जिल्हे सांगा त्यांनी. फडणवीसजी, तुम्ही आम्हाला फक्त आणि फक्त 9 अशी राज्य त्यांनी आम्हाला सांगावी
की ज्या 9 राज्यांमध्ये एकाही दलित अल्पसंख्याकांवर अत्याचार झालेले नाही. फडणवीसांनी आम्हाला 9 जिल्हे महाराष्ट्रातले असे सांगावे की भाजपच्या काळात त्या 9 जिल्ह्यांमध्ये नवे हॉस्पिटल्स तयार झालेले असतील आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सगळं इक्विपमेंट आलेले असतील.